मुद्दा एवढाच आहे, संत जे इथं आले ते उपकार करण्यासाठी. आणि तुकोबाराय म्हणतात माझं मत असेल, तुकोबाराय म्हणतात कसं मत आहे, आमचं मत असेल की त्यांच्याबद्दल बोलता येत नाही, पण अवतार तुम्हा धराया कारण आमच्या मते पूर व्हायला बस करायचं ना 12 पर्यंत असतं वगैरे 12 वाजतील सगळे. बघा इकडे लक्ष द्या. अवतार तुम्हा धराया कारण, काय कारण शब्द टाकले उद्धराया जन जड जीव, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला आले. नाही तरी हे जर साधू झाले नसते, कोण बाबा झालं, हे संत झाले, हे साधू जर झाले नसते तर मला असं वाटते की आपल्या खुटीला टाळणीने दिसलेच नसते, वागळा बकरी कोंबडे हे दिसले असते का? खरं सांगायला लागलो महाराज, त्यांनी आपल्याला सांगितलंय आणि म्हणून आपण व्यवस्थितरित्या चालायला लागलो. मार्ग धावून गेले आधी दया निधी संत ते गोविंद महाराजांचा हा ठरलेला अभंग असायचा कीर्तनाचा, बरोबर आहे का नाही? तिनेची पंथे चालू जाता आणि न पडे त्यांनी आपल्याला रस्ता दाखवून दिलेला आहे. ह्या मार्गाने चालायचं, भरवसेने भेटे पांडुरंग, फक्त तुम्ही आम्ही सांगितलेल्या रस्त्यानं चालायचं, बरोबर आहे की नाही? म्हणजे सामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी त्यानंतर मूर्ती बसायला लागली म्हणजे फुकट कोणी कोणाची मूर्ती, आपण चहा पाहिजे नाही बसायला लागले का फुकट चहा, माणसं सगळं म्हणजे त्याला चहा त्याला चहा पाजायचा लायकीच आहे काय, त्याला चहा पाजायचं म्हणजे इथं एवढी मूर्ती फरक. केंद्रे महाराजांचं गाव म्हणजे माझ्या गावाला खेटून गाव केंद्रे महाराजांचं, मग तुम्हाला काय माहिती, मला माहिती, बरोबर आहे का नाही? एकदम खेटून गाव आहे. मग आता त्यांचा इकडल्या जिल्ह्यात तालुक्यात संबंध आहे का? काय संबंध आहे? एकच संबंध आहे, ती उपकार करण्यासाठी आले. लक्ष द्यायला भगवान बाबा हे पांडुरंगाची वगैरे ही देवाच्या सोडून द्या, हे जे संतांचे भगवान बाबाची मूर्ती कुठले? बीड जिल्ह्यात सावरगाव ती गाव कडोदा तालुक्यात त्यांची मूर्ती, जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात कंडारी, माऊली मुळापे गावचे पैठण जवळ, आयुष्यभर आहे आळंदीला आणि त्यांची मूर्ती कंडारी. काय संबंध? संबंध आहे का? काही बोला की तुकोबाराय देहूचे काय संबंध? काही संबंध नाही. पण त्यांच्या मूर्त्या आज का बसायला लागल्या त्याचं एकमेव कारण आहे, त्यांनी काय केले लोक, आणि जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांना अधिकारी म्हणतात आणि स्वतःसाठी जगतात त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात. कळायला लागलंय का नाही? संत अधिकारी आणि नेते भ्रष्टाचारी. कोणत्या नेत्याला अधिकारी नेते म्हणलंय का? नाही, नेते अधिकारी नसतात, कदाचित भ्रष्टाचारी असतील, कदाचित म्हणाला आपल्याला काही घेणं देणं नाही, पण संत मात्र नक्की अधिकारी. म्हणून ते जे इथं आले ते लोकांवर कल्याण करण्यासाठी, लोकांवर उपकार करण्यासाठी, आणि ते आले म्हणून आपण व्यवस्थितरित्या जगायला लागलो. नाही तर समजा ही संत झाले नसते, सप्त झाला असता का? बोला की सप्त झाला असता का? नाही. सप्त व्हायला लागलाय त्याचं एकमेव कारण आहे ती संत. कोण आहे? संत. आता कसं असतं, उपकार करण्यासाठी आले, उपकार करण्यासाठी आले, अवतार धरला, अवतार